श्रोते हो नमस्कार. आज आपण शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रवण करणार आहोत. या अध्यायाचं महत्त्व खूप आहे बघा. पोथीमध्ये सांगितलं आहे की हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. असं याचं महत्त्व या पोथीमध्ये या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर सगळ्यांना जर वाचणं शक्यच नसेल, कारण खूप धकाधकीचं आयुष्य आहे सध्याचं, वाचणं शक्य नसेल तर नक्कीच श्रवण तरी करावा. कमीत कमी मोबाईलवर लावून तरी तो ऐकावा. काम करत करत ऐकलं तरी सुद्धा होतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. गंडांतर, मृत्यूचं गंडांतर तर जर असेल तर ते तर नक्की टळतं, म्हणजे टळतंच. तर असं हे शिवलीलामृत 11वा अध्यायाचं महत्त्व आहे. तर श्रोते हो, आपण श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकाधिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. ज्याशी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ते जीव भाऊ. अथवा षोडश षोडश दंडी झाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवणे. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्षा गळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायात भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भौतकरिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपसताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे धूर्ता मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रेलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीते शिवलीलामृत. बोलते शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, या सखा नावडे वस्त्रभूषण. करीत्री रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता भूत, तपरी तेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केले. जेवे मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावून क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. ते पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगेंद्र.
तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाहे कुठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी संप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्यासुनी पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्याधरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर ते तिची बांधी प्रीतीने करी शिवलेला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते यम तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पाथला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे ते जवर्णिले न जाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगली की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला अग्नी जन धाव लागले चहूकडून एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एर उठली घाबरी तव आत्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून अक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी
मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता ते माथा झटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळू आहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा दयाचे शिरी निळकंठ खडवागधारी भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणे त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कंची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुणी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची भूत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्यासहित भद्रसेन कुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढ्याची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहितच त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळवनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व सिद्ध्यंत करविता विधिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष
तेणे ते जाऊन यमपुरीसह महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण, ऐसे म्हणती जे त्याला गुण आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होई निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अवित रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साचा. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिश्चिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी. सप्तदिन राय धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत, सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून, तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून आताचे आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यासी वमनाहुनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकाराते. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन, त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व चटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाडा भयंकर नेत्रखंदी अंगारा सारखे. तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती, दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्रे आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तय वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंगवाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रसांनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त, पुरेपुरे ह्याची एकली मात. धनभार झाला भूत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुने. की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्देवास सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीराब्धी ये धावणे. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादी कयाधू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य का सर्वाते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करत तलमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडूनी, पुन्हा सृष्टी करणार मागोतेने. अन्याय विलोकिता नयने, दंडे ताडील शुक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्निगार पत्य अहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित, भद्रसेना धावनी धरिती चरण. ब्रह्मानंदे उचंबळे दिव्यगंध दिव्य सोमने, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडूनी, म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांगा पूर्व. नारद म्हणे मार्गी येता, शिवदूत 4घे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मुज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसूत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता,
रुद्र महिमा तुझं ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ. मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत, हे अपरणाधो हिमनग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीत असे. शत्रुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरतीभूत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन, तो शविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेनाख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदुनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान ह्याची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासहित राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वासभोत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीस सर्वताही. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते जावे जीवे भावे, जेवी सुशिळी हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पडावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादश अध्याय गोड हा. श्री साम सदा शिवार्पणमस्तु. शुभ भवतु.